महाड राडा प्रकरणामध्ये आता हायकोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा पोलिसांना काही वेळापूर्वी शरण आलाय। विकास गोगावले पोलिसांसमोर हजर आहे। महाड पोलिसांसमोर विकास गोगावलेनं आता समर्पण केले आणि कोर्टानं फटकारल्यानंतर पोलिसांना शरण आलेल्या हायकोर्टानं 11 वाजेपर्यंतची मुदत दिली होती। आता कोर्टातल्या कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे। तर या संदर्भातला महाड पोलीस स्टेशन समोरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। महाड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता आणि त्यातील शिवसेनेचे जे आरोपी आहेत ते मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आज महाड शहर पोलिसांसमोर हजर झालेले आहेत। आपण आता या महाड शहर पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। विकास गोगावले यांना थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेलं जाईल आणि त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल। खरं तर 2 डिसेंबरची ही घटना आहे। जवळपास 1.5 महिना झाला या प्रकरणात दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले होते। मात्र हे गुन्हे दाखल झाल्यापासून विकास गोगावले असतील, त्यांचे सहकारी असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते देखील फरार होते। मात्र काल न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला आणि पोलिसांना फटकारलाय। गंभीर स्वरूपाचे ताशेरे राज्य सरकारवर आणि पोलिसांवरती ओढले होते आणि त्यानंतर विकास गोगावले यांनी आज सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जावं असे आदेश जे आहेत ते न्यायालयाने दिले होते आणि त्यानुसार आता विकास गोगावले हे महाड शहर पोलिसांच्या समोर हजर झाले आणि थोड्याच वेळात त्यांना आता न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।